अरे जोर से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी, जय श्री राम. औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना भरवताना मला नाही बोलता येत ऑन दी स्पॉट. हे मुघल आहेत नालायक. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही आपल्या छत्रपती संभाजी महाराज छावा थीमला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. ही सर्वोत्कृष्ट छावा आपण जी थीम बघितली आपल्या युट्यूब चॅनलवरती, आपल्या श्रीरामपूरच्या काही रील स्टार आहेत त्यांच्या रील्सवरती, पण ही सगळी जी थीम आहे त्यांचे सूत्रधार आज आपल्या सोबत आहेत. त्यांनी आज वेळात वेळ काढून आपल्याला भेट दिली. तर आपल्या सोबत आज बंडूदादा शिंदे आहेत. तर नमस्कार, जय श्रीराम. तर सर तुम्हाला म्हणजे कसं सुचलं, कसं नेमकं आपल्याला आपली श्रीरामपूर मध्ये थीम कशी काय सुचली? गेल्या 3 वर्षापासून जय श्रीराम प्रतिष्ठान यांचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ दिनकर हे सध्या भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. श्रीरामपूर शहरामध्ये धार्मिक सामाजिक ऐक्य राखावं आणि हिंदू धर्म कसा आपला सनातन धर्म चांगला आहे या हेतूने गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये आम्ही देखावा सादर करत असतो. ज्वलंत आत्ता छावा चित्रपट येऊन गेला आणि त्या छावा चित्रपटांनी हिंदू सनातन धर्माचे जेवढे पण लोक आहे त्यांना एक वेगळी प्रेरणा दिली, चेतना दिली की आपले जे राजे महाराजे आहे यांनी जे बलिदान दिले त्या बलिदानाच्या जीवावर आज आपण खऱ्या अर्थानं असं व्यवस्थित फिरू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी नितीन भाऊ दिनकर यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तर आता पूर्ण झालेलं आहे, लवकर त्याचं उद्घाटन होईल, का नाही आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं धर्मवीर संभाजी महाराजांचं काहीतरी असा देखावा, जिवंत देखावा ठेवू की आपल्या लोकांना प्रेरणा मिळेल. सगळ्या श्रीरामपूरकरांकडून तुम्हाला मी धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही आपल्या श्रीरामपूरच्याच कलाकारांना प्राधान्य दिलेले आहेत, म्हणजे आपलं गाव आपलं शहर मोठं व्हावं. तसं दादानी सांगितलं की आपण स्थानिक कलाकारांना प्राधान्य दिलं. हे दादा आपल्याला सांगू इच्छितो, कलाकार स्थानिक आहे श्रीरामपूरचे, आपले जे साऊंडवाले आहे ते श्रीरामपूरचे, आपले जे लाईटवाले आहे ते श्रीरामपूरचे, आपलं जे मंडपचं जे काम केलेलं आहे ते श्रीरामपूरचे आहे, कलाकार श्रीरामपूरचे, आपणही श्रीरामपूरचं. म्हणजे एक सगळं वैभव या श्रीरामपूरमध्ये काय काय आहे, म्हणजे श्रीरामपूरकरांनी ठरवलं तर काय काय करू शकतो आणि काय काय नाही. आणि मेन म्हणजे काय माहिती का सर, की सगळ्यांच्या लोकांमध्ये मेंटॅलिटी काय असते की बाबा नवरात्र उत्सवाले एखादा रील स्टार बोलवा, एखादा सेलिब्रिटी बोलवा आणि मग लोकांची गर्दी जमा करा. पण आपण आपला धर्म प्रचार करून, आपण आपला धर्म दाखवून, ही बोललेली गर्दी नाहीये, ही धर्मासाठी आलेली एकत्र आलेली गर्दी आहे. तर धन्यवाद सर, आपण असंच सोबत राहा आणि श्रीरामपूरकरांसाठी धर्मासाठी आपण असंच कार्यरत राहायला असं आम्ही अपेक्षा करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. तर आता आपण आहोत आपल्या श्रीरामपूर मधील श्रीरामपूरचं भूषण, श्रीरामपूरचं वैभव श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर आपण आहोत. आपण हे स्टेज बघू शकतात की हे जे असं भव्य असं स्टेज आहे आपल्या श्रीरामपूरच्या कलाकारांना वाव देण्यासाठी, एक आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी केलेला आहे. तर या साईडला जर आपण आलो तर आपण बघू शकता, आपण स्टेजवर सगळ्यांची मेहनत बघतो, आपण स्टेजच्या पुढे उभे राहून खूप टाळ्या वाजवतो, पण त्या स्टेजच्या कलाकारांना किंवा जी पडद्यामागची कहाणी ती आपण आज जाणून घेणार आहोत. तर असं काही आपलं श्रीरामपूरचं भाटी मार्केट, तर त्याच मार्केटमध्ये आपण एक बॅक स्टेज उभं केलेलं आहे. पूर कलाकार आहे श्रीरामपूर मधले, म्हणजे श्रीरामपूर आणि कलाकार यांचं नातं एक वेगळंच आहे. आपण हे सगळं बघणार आहोत. आता यांचा मागं मेकअप चालू आहे, एका मेकअपचा पण शॉट दाखवून घ्या. तर आपल्यासोबत अर्जुनदादा तिरमके आहेत. तुम्हाला मी यांचं बॅकग्राऊंड सांगतो. आपले जे गणेश आचार्य आहेत मुंबईचे, जे संपूर्ण आपल्या हिंदी फिल्म इंडस्ट्री असो मराठी असो त्यासाठी संपूर्ण डान्स बसवतात किंवा फिल्मसाठी काम करतात, त्यांच्या ग्रुपमध्ये हे एक गुणवंत असे आपले डान्सर आहेत. नमस्कार तुमचं सगळ्यात पहिल्यांदा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यांच्या मनामध्ये असणारा प्रश्न, आणि ते पण औरंगजेबची भूमिका. तर काय होती पहिली रिॲक्शन, म्हणजे तुम्हाला काय वाटलं? सगळ्यात पहिलं असं वाटलं की सौरभ जो संभाजी महाराजांचा करतोय, आमची चर्चा झाली.
मी सौरभ मी संभाजी महाराजांचा त्याचा लोक पण तसं आणि केस वगैरे होते तेव्हा तो बेटर म्हणजे बसवत त्याच्यामध्ये. पंचवड्यामध्ये असं आहे की संभाजी महाराज जे आपल्याला दाखवायचं आहे, संभाजी महाराजांना बघताना लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे आणि औरंगजेबला बघताना लोकांच्या तोंडात शिवाय आलं पाहिजे. असं ठरवलं की चला ठीक आहे मी औरंगजेबचं करतो आणि सौरभ संभाजी महाराज. म्हणजे मला पाहून लोक खरोखर शिवाय पण देतात, मला मारला पण होता आणि सौरभ पाहून खरोखर लोक रडतात पण जे कॅरेक्टर आहे त्याला शिवाय भेटणं म्हणजे याच्या कामाची पोचपावती याला भेटण्यासारखं आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस झालं त्यावेळेस लोक मारला उठले होते, शिवाय देत होते गाणगांना. तुम्हाला या शो बद्दल काय वाटलं म्हणजे सिक्युरिटी कशी आहे किंवा व्यवस्थापन कसं इथलं काय? व्यवस्थापन वगैरे सगळं व्यवस्थित आहे, सिक्युरिटी पण चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीरामपूरचे लोक आपले सगळे समजूतदार आहे. मी करतोय पण मी एक कॅरेक्टर प्ले करतोय त्यांना पण माहिती, त्यांना ती जाण आहे. बरोबर, धन्यवाद. असेच श्रीरामपूरकरांसाठी सेवा करत राहा. हे आमचे सौरभ संगपाळ स्वतःच्या हाताने मेकअप करताना आपल्याला स्टेजवर बघताना काहीच वाटत नाही, आपण फक्त बघू शकतो, आपण एखाद्याला शिवाय घालू शकतो खाली बसूनच, पण स्टेजवर उभं राहून काय करतात आणि स्टेजच्या माग मुलं किती मेहनत घेतात तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. हे आपले कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांचे जीवाभावाचे मित्र कवी कलश. तर हे किरण सरोवर आहेत. तुमचं एक व्यक्तिगत मत असं काय होतं की कवी कलशच्या रोल बाबत किंवा तुम्हाला जेव्हा सांगितलं गेलं तुम्हाला हा रोल करायचा आहे, तुमची पहिली रिॲक्शन काय होती? पहिले म्हणलं ते सागळ्या पाहिजे साखर दांडाला. बरं पहिले नायलॉनचे दावे दिले त्यांनी, बरं, ते आमचे म्हणणं होतं की सागळ्या हवेत. अच्छा. तर पिले अंगावर काटे येणारं दृश्य पाहिजे समोर. पण ते तुमचं एक व्यक्तिगत मत काय तुम्हाला जेव्हा सांगितलं गेलं तुम्हाला कवी कलश हा रोल प्ले करायचा आहे, तर तुमचं म्हणणं काय होतं? मला नाही बोलता येत ऑन दिस स्पॉट, सुचत नाही. राईट ऑफ बरं, पॉडकास्ट द्यायची सवय नाही ना आपल्याला. ठीक आहे थोडस थोडं धांदलले. बरं तुम्हाला त्यांच्या वतीने मी बोलतो. तर कवी कलश तर हा रोल एक असा होता, अर्जुन तिरमके, किरण उबाळे, प्रतीक मोडे आणि अथर्व अरदास आता 4-5 कॅरेक्टर मधून फिरून गेलेला हा एक रोल आहे. तो शेवट येऊन किरण सरांजवळ थांबलेला आहे, कारण की आपल्याला थोडासा वेळेचा अभाव असल्यामुळं, प्रतीक शेटला बाकीच्या शूटिंग असल्यामुळे आम्हाला काही जमलं नाही. तर किरण सर यावेळेस फ्री होते, त्यांनी हा रोल प्ले केलाय, अतिशय उत्कृष्ट केलाय. तर शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचाली झाली. हा मग विषयच नाही का बरं हा सगळ्यांच्या बाईट घेतोय. मला काय बोलताय सगळं खाताने घे. ए, चालू कर. चालूच आहे काय काय ओ सांगा घे पहिले. तर आपल्यासोबत या संपूर्ण भव्य दिव्य कार्यक्रमाचे सूत्रधारांचे राईट हँड राजू भाऊ आपल्या सोबत आहेत. नमस्कार. आणि तसेच आपल्या सोबत मुघलांची एक उत्कृष्ट भूमिका करणारे, सरदारांची भूमिका करणारे असं काही आदित्य सरदार नाही ते काय कोण आहेत? अच्छा फक्त मुघल आहेत, साधे मुघल आहेत. साधे मुघल आहेत. तर असे आहेत आपल्या सोबत. तर सगळ्यात मेन म्हणजे यांचं जाऊ द्या, विचार तुम्हाला काय बोलता येत नाही आम्हाला. म्हणजे काय वाटतं तुम्हाला कार्यक्रमाबद्दल? काय वाटणार आहे? एक नंबर आहे, एक नंबर आहे. तुम्हाला मॅनेज करताना त्रास किती होतोय? होत आहे आता पण समजून घेतो धर्मासाठी काही पण काही पण काही कुठं पण केव्हा पण आणि कधी पण असेच आपल्याला तरुण पाहिजे आपल्या श्रीरामपूरसाठी. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे तुमचं? तरीच आता छत्रपती संभाजी महाराजांचा मेकअप चालू आहे, बघू शकता. प्रतीक शेट आज यांचा मेकअप करताय, कारण की आमचे जे मेन मेकअप मॅन आहेत सुनील दादा भावसार, तर आज ते अनुपस्थित आहेत आमच्या इथे. प्रतीक शेट आणि इकडं शोएब शेख हे आज मेकअप किंवा सगळ्यांची मेहनत घेताना बॅकस्टेज कलाकार म्हणून काम पाहतायत. आणि जे आपले श्रीरामपूरचे नावाजलेले असे मेकअप मॅन आहेत किंवा एक खतरनाक मूर्तिकार म्हणा किंवा कोणत्या पण क्षेत्रात असू द्या, एकदम टॉपला नाव असणारं म्हणजे भावसार सर, तर त्यांची वडील आज आपल्या सोबत आहेत. तर नमस्कार काका. आज प्रॉपर तर तुम्हाला काय वाटतं आपल्या कार्यक्रमाबद्दल? रक्त सहसा करता ना. तर तुमच्या वेळेस असे तरुण पण वाटतं, तरुण पण म्हणजे व्हायचे कसे कार्यक्रम? व्हायचे
ठराविक ठिकाणी व्हायचे पण म्हणजे आता एकदम भारी वाटतंय. एक नंबर. त्या काळात गेल्यासारखं करेक्ट त्या काळात गेल्यासारखं वाटतं. बरोबर बरोबर. छोटे संभाजी महाराज आहेत. कसं वाटतंय मग तुम्हाला? कसं वाटतंय म्हटलं? एकदम मस्त वाटतंय. स्टेजवर काम करण्याची मजाच खूप वेगळी असते आणि त्यातल्या त्या संभाजी महाराजांचा रोल प्ले करतोय ते प्राऊड फील होतं. आपल्या सोबत आपल्या घरच्यांनाही खूप प्राऊड फील होतं. तर आपण बोललो आता आपल्यासोबत सौरभ सांगपाळ हे म्हणजे अतिशय उत्कृष्ट कलाकार. कोणी नसेल तर स्वतःहून स्वतः मेहनत करणारा माणूस आहे. आपण म्हणतो कलाकारांची काहीच मेहनत नसते किंवा काय. आपण इथं हे जर बघितलं हे जे जखमा आहेत या ओरिजिनल जखमा आहेत बरं का. हे कुठलेही पेंटिंग किंवा काही नाही. हे बघू शकता. परत ही जी जखम आहे ती सुद्धा एकदम रिअल जखम आहे. म्हणजे आपण म्हणतो कलाकारांची काही लोक किंमत ठेवत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा की कलाकार खरी मेहनत काय घेत असतात. हे पण ओरिजिनल आहे का? यस सगळं ओरिजिनल आहे. पायाला पण जखमा आहेत आपण दाखवू शकत नाही त्या करताना झालेलं कशाला रोल करताना झालेलं ते पाडलेलं जाते काही सुचलं बांधेल होती ना आता पाडलं होतं का? मग काय करायचं? कलाकार होणं हे सोपं नसतं बरं का अजिबात. लोकांना काही काय वाटतं बाबा आले स्टेजवर केला कार्यक्रम हा एकदा येऊन बघा काय वाजतंय बघा बॅक स्टेजला. कट केलंय ना त्याला ना हे ना बघ निघलेलं आहे ना असं गोल गोल करून. स्टेज बघूयात कसं केलंय काय नाही. मग दिसायला एक तर फर्स्ट इम्प्रेशन एकदम बेस्ट आणि खतरनाक पडते. तर आता आपण जाऊयात आता देवीच्या गाभाऱ्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यासाठी केला होता 8 तास आपण तुम्हाला देवीची मूर्ती दाखवूयात. तर असं काही स्टेज केलेलं आहे. त्याचं एक मोठी स्क्रीन लावलेली आहे. त्याच्यानंतर इथं जो आपला जिवंत देखावा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो या ठिकाणी सादर होतो. आणि हे असं काही भव्य दिव्य असं स्टेज आहे. तर आता आपण जाऊयात आतमध्ये. देवीची मूर्ती आहे. एकदम सुंदर आणि सुबक अशी देवीची मूर्ती आहे. आणि याचे डोळे बघितले ना आपण तर म्हणजे आपण डायरेक्ट याच्यामध्ये हरवून जाऊ एवढे सुंदर असे डोळे आहेत. आपण देवीचं दर्शन घेऊयात आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला लागूयात लवकरात लवकर. कारण की आपण सगळं बघितलं. आपण काल जे तो पूर्ण आपण जो व्हिडिओ बघितला जो ब्लॉग बघितला तो खतरनाक असा होता. आणि त्याच्या मागं आज आपण जे बघणार आहोत जे पडद्यामागं काय काय घडतं ते बघणार आहेत. तर खूप लोक आपले मेहनत करणारे असतात. खूप लोक श्रम देणारे असतात. खूप लोक नावं ठेवणार सुद्धा असतात. पण खरं काय ते पडद्यामागं आल्यावरच आपल्याला कळत असतं. तर आपल्यासोबत आता लहूजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष लहू भाऊ खंडागळे दादा जय श्रीराम. स्वागत आहे. तर आपल्या श्रीरामपूरमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम होते आपल्या धर्मासाठी आपल्या हिंदू धर्मासाठी. तर काय वाटतं तुम्हाला? अक्षरशः आपण श्रीरामपुरात जेव्हापासून मी जन्मलो म्हणजे माझा जन्म झाला त्यानंतर आज पहिल्यांदा मला कुठेतरी वाटतं हे माझ्या हिंदू धर्मातील एक अनोखा देखावा नितीन भाऊ दिनकर भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपल्या सर्व श्रीरामपूरकरांसाठी देखावा एक आरस म्हणून
छत्रपती संभाजी महाराजांचं जे खरं जीवन चरित्र आहे ते आपल्याला आपल्या श्रीरामपूरकरांना आपल्या श्रीरामपूर मधल्या सर्व कलाकारांच्या वतीने पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच आपल्या धर्मासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी या धर्मासाठी काय बलिदान दिलं आहे हे संपूर्ण श्रीरामपूरकर इतक्या आनंदात, इतक्या उत्साहात गेल्या 3-4 दिवसापासून जय श्रीराम प्रतिष्ठानाच्या माध्यमातून पाहत आहे. तरी मला अजून तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक सर्व श्रीरामपूरकरांना सांगायचं आहे की अक्षरशः छत्रपती संभाजी महाराज कोण आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हिंदू धर्मासाठी काय बलिदान आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर जय श्रीराम प्रतिष्ठान माननीय जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व श्रीरामपूरकरांसाठी भव्य दिव्य देखावा आपण सर्वांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत देखावा पाहण्यासाठी अवश्य एवढे 6 दिवस आपल्या धर्मासाठी, आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी द्यायचे आहे. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय श्रीराम, जय लवजी. धन्यवाद दादा. एकदम तर म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की आता तरी आपला हिंदू धर्माचे लोक जागे झाले पाहिजे आणि एकत्र येण्याची आत्ताच हीच खरी गरज आहे. जय श्रीराम. तर आता आपल्या सोबत आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये सौरभ संकपाळ. तर दादा रामराम, आपले मित्रच आहे सगळ्यांना माहिती आहे. पण आता कसं आहे, जेव्हा जो अभिनेता असतो एकदा अंगावर मेकअप चढला तो आमच्यासाठी जो कॅरेक्टर असतं ते आमच्यासाठी होऊन जातं. तर कसं वाटतं, म्हणजे सगळ्यांच्या स्वप्नातली भूमिका म्हणजे छत्रपती, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे माझी खूप दिवसाची इच्छा होती की मला एकदा तरी संभाजी महाराजांची भूमिका भेटावी. खूप म्हणजे भरपूर दिवसाची. जसं मी म्हणजे मला जसं छत्रपती शिवाजी महाराज माहिती, संभाजी महाराज माहिती, तशी एकदा इच्छा होती की जीवनात एकदा तरी आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायची. योगायोगाने असं की मला हे रोज म्हणजे इतक्या वेळ मला हे संभाजी महाराज म्हणून एवढा वेळ या रोड मध्ये जगता येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या अख्ख्या आयुष्यात वाटलं नव्हतं. फक्त एक इच्छा माझी राहिलेली की मला छत्रपती संभाजी महाराजांचा राजा लुक जो आहे, राजा गेटअप, त्या लुक मध्ये मला एकदा भूमिका करायची. नक्कीच सर, तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो. आणि म्हणजे काय माहिती का, आपला राजा आपल्याला एकदा जगता आला पाहिजे हे सगळ्यांची इच्छा असते. आणि आता मेन म्हणजे काय, कॅरेक्टर गाजतंय, अभिनय सगळ्यांना लोकांना दिसतोय, आपल्या राजाचं जीवन सगळ्यांना दिसतंय. लोकांची रिएक्शन काय सगळ्या याच्यावर? लोकांची रिएक्शन तीच, आपलं ज्यावेळेस ऍक्ट होतो, ऍक्ट झाल्यावर आपल्याला लोक येऊन भेटतात, खूप छान केला अभिनय, म्हणजे आपल्या अभिनयाची छावसारख्या चित्रपटासोबत तुलना करतात. हीच मोठी पावती आपल्यासाठी. त्यामुळे प्रेक्षकांचे पण मनापासून धन्यवाद, आभार द्यायचे. तर आपल्या सोबत आता राहिले या जखमांचं, या जखमा काहीच नाही. संभाजी महाराजांनी आपल्यासाठी, धर्मासाठी एवढं काही सोचलेलं आहे, त्याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे ते म्हणतात की छातीवरचा जखमा हा एक दागिन्यापेक्षा कमी नसतो. त्यामुळे पाठीची चाळण कधी उदायची नाही, छातीची गालन झाली तरी पण चालेल. तर आता आपल्या सोबत पहिले छत्रपती म्हणजे जे अटकपूर्व जे आपले महाराज होते, तर त्यांच्या भूमिकेमध्ये अजय सोनवणे आहेत. तर म्हणजे कसं वाटतं तुम्हाला भूमिका सादर करताना आपले राजाची? छान वाटतंय. आपले राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा आपल्याला जितका अभिमान वाटतो तितकंच प्राऊड फील करतात घरचे की आपण छत्रपती संभाजी महाराजांचा रोल प्ले करतोय इथं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण स्वतःची लायकी इतकी समजत पण नाही की आपल्याला हा रोल प्ले करायला भेटतोय. पण देवाची कुठेतरी आपल्यावर कृपा की हा रोल प्ले करायला आपल्याला भेटतोय आणि खूपच प्राऊड फील होतं साहेब आम्हाला. लायकी वगैरे असं काही नाही. जेव्हा हे कापड आहे ना अंगावर चढतात महाराजांची, तेव्हा सगळं काही विसरून जातं माणूस आणि फक्त त्या महाराजांच्या सेवेसाठी आपण आपली सेवा अर्पण करत असतो. चला आता रेडी झाले सगळे मस्तपैकी. रेडी का? रेडी रेडी रेडी. जोश. यस. चला हा चला आता देवीची आरती वगैरे झालेली आहे.
आता मेन आहे, आता आपला शोची वेळ झालेली आहे. सगळे आपले कॅरेक्टर आर्टिस्ट रेडी झालेले आहेत मस्तपैकी. खतरनाक शो आहे, खतरनाक विषयच नाही. प्रतीक्षा तिकडे उभे आहेत. साकाळी घेऊन चाललाय मस्त पैकी. तर सगळ्यात म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे बॅक स्टेजला काय काय मेहनत लागते बघा. तलवार बघा कशी आहे बघा, एक नंबर तलवार. आणि ही काय आहे? हा? ही आहे संभाजी महाराजांची जीप. त्यावेळेस संभाजी महाराज अरे ही संभाजी महाराज जीप नाहीये, ही याला म्हणतात एक आर्टिफिशियल जीप बनवली आहे, जीप बनवलेली. जी आपण आपल्या ऍक्ट मध्ये वापरणार आहेत. सबकी में बता दे चिल्ला चिल्ला. नाही बरं, हे मुघल आहेत नालायक. इकडे आहे आम्ही वरती. स्टेजवर आहे आम्ही. संभाजी महाराज ऑल द बेस्ट. तर आता आपले सगळे कलाकार आपले पहिल्या शो साठी चाललेले आहेत. त्यांच्यासाठी रिक्षा अरेंजमेंट केलेली पलीकडे जाण्यासाठी. तर हे बघा, आता या रिक्षात बसून आपण स्टेजच्या त्या पलीकडे जाणार आहे. म्हणजे कसं आपण ते नावेत बसून आपण दुसऱ्या बाजूला जातो, त्या टाईप मध्ये काहीतरी. ओके एकदम ओके. ऑल द बेस्ट. जय शिवराय. मुघल सल्तनत की शादी अगर मराठा साम्राज्य. तर आज गर्दी बघायला गेला ना, गर्दी पण भरपूर आहे बरं का आज. म्हणजे तर रोज बघितलं तर रोज तुफान गर्दी असते एकदम. हा इथं पहिल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी घोडा आहे अरेंजमेंट केलेला आहे. कुठले तुम्ही? बेलापूरचे का? बरं बरं, चालेल चालेल. आता आतमध्ये जास्त खुर्च्या टाकू नये विनंती. भैया आतमध्ये जास्त खुर्च्या घेऊ नका. प्रमुख पाहुण्यांच्या आता खुर्च्या आपले आतमध्ये कॅरेक्टर आले असतील, बाहेर. आपण जाऊयात माग. जास्त खुर्च्या घे. तर थोडी आपण सुद्धा मदत करूयात. तर म्हणजे ऍक्टर बनणं तुझं सोपं नसतं. स्वतःच्या हाताने पण काही खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात स्वतःच्या मेहनतीने. तिकडं कार्यक्रम चालू असताना आपला पहिला जो भाग आहे तो तिकडे चालू आहे, पण इकडं आपले मेन आर्टिस्ट अजून सुद्धा मेहनत करतात. ओके ओके, बरोबर आहे का? बरोबर. थोडस चेहरा अजून थोडा चेहरा जरा फ्रेश वाटतो ना एकदम. असा त्याग असतो आपल्या राजाच्या बलिदानासाठी किंवा आपल्या राजाचं एक कॅरेक्टर सादर करण्यासाठी. म्हणजे आता ओके वाटतं एकदम. आता कोणतं आहे? आता जिंकून आहे खाली.
नाही वाटतं. नाही रे या हातातला असतात ना. अच्छा. आता तिथं गेल्यावर आहे ना हा अंगावर टाकायचं फक्त. दोन्ही कांद्यांवर का? ओके. याच्या पण का हा त्याच्याने मागे टाक. तुझ्याच का? तिकडे रूप राहिले रे राहायला पाहिजे खाली. आले पाऊस नाही ना. चला 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 झालं का? आलं ना चालेल. चला चला चला. गुगल कुठे? टाक टाक. शितू ऐक ना. टाक ना तर टाक ना तर टाक ना. इकडच्या खांद्यावर टाक. शितू आणा घेऊ ती त्याच्याकडे द्या. दर 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 तुझ्याकडे ठेव बरं का. झाला 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 झाला. तर आता प्रयोग एकदम सक्सेसफुल झालेला आहे. तर कसं वाटलं प्रतीक शेठ? नाश्ता आला. अरे वा अरे वा. नाश्ता आला का? बरं कसं वाटलं पहिला प्रयोग? हा एक नंबर एक नंबर. एक नंबर. हे बघा कष्ट हे बघा असे असतात. पूर्ण अंगाला पूर्ण पीठ आहे. थंड बघितलं. एनर्जी. हात पण थोडासा लाल झाला नाही पण ठीक आहे काही अडचण नाही. प्रेक्षक सिद्धार्थ केलेले पॉलिस्टर आहे ना. आर्टिस्टला थोडस मस्त पैकी काय दिलंय? खिचडी भात भेटलं नाही. खिचडी भात. औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना भरवताना. ए परत 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 भरव.
एवढी मेकअप चढवायला त्रास होतो तेवढाच उतरवायला बरं होतं आहे का नाही? जास्ती बार इकडे बघा. पण एक तपस्या आहे, एक काय साधना म्हणा, कलेची साधना. आता तुम्हाला आपले छत्रपती संभाजी महाराज दाखवतो. हे बघा, हे मुघल, हे संभाजी महाराज. तर आजचा शो तर एकदम खतरनाक झालेला आहे. आता असे शो आपले श्रीरामपूरमध्ये अजून 7-8 दिवस तरी होणार आहेत. आता 7-8 दिवस होणार होते, आता किती दिवस राहिले? अजून 4 दिवस, अजून 3-4 दिवस तरी आहेत. तरी अद्याप कुणी जर शोला आले नसतील श्रीरामपूरमध्ये राहून किंवा श्रीरामपूरच्या आजूबाजूला राहून, तर सर्वांनी एकदा अवश्य आपल्या पोलीस स्टेशन समोर जो जे श्रीराम प्रतिष्ठान आहे, जय श्रीराम प्रतिष्ठान, तिथं नक्कीच एकदा भेट द्या आणि एकदम खतरनाक अशा शोचा लाभ घ्या. चला निघायचं का मग? चला चला चला, हे चला जाऊ बरे, बाय बाय. चला चला चला. एकदम प्रॉपर तब्येतशीर जेवण झालेलं आहे. तर काय झालं, शोभे झाला, सगळं झालं. एवढी दाबून भूक लागली होती, तो ब्लॉग एंड करायचं राहून गेलो होतो. आता जरा मस्त दाबून जेवलेलो आहे. आणि तर आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल तर लाईक करा. आपल्या कलाकारांसाठी, जे लोक बॅकस्टेजला काम करतात किंवा जे लोक खूप कष्टाने काम करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि असंच प्रेम राहू द्या. राम राम.